नमस्कार मित्रांनो, आज आपण राजगुरुनरची भीमा नदी किती प्रदूषित झाली याचा रिपोर्ट घेणार आहोत. त्याचप्रमाणे हा पूल जेव्हापासून बांधला गेला तेव्हापासून या पुलाखाली कचराकुंडी निर्माण झालेली आहे. जेव्हा दुसऱ्या शहरातील लोक येतात तेव्हा आपल्या शहराला नाव ठेवून जातात. त्याचं कारण म्हणजे भीमा नदी. भीमा नदी गेल्या 15 वर्षापासून दूषित आहे. साधारणतः 2010 पासून दूषित आहे. केदारेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाविकांना त्रास सहन करावा लागतो. लोक आजूबाजूला कचरा कुठेही फेकून देत आहे. सिविक सेन्स आपल्या देशात अजिबात नाही. जे दुसऱ्या देशाचे व्हिलॉगर असतात ते सर्वप्रथम आपल्या देशातील कचरा दाखवतात. याच्यामुळे जगात भारताची प्रतिमा अशी झाली आहे की भारत म्हणजे अस्वच्छतेचे बाहेरघर आहे. तीच लोक आहे जी MIDCत कामाला जातात, रात्रपाळीला जातात, त्याच्यामुळे दिवसा झोपून असतात, दिवसा कामाला जातात, घरी नसतात. त्याच्यामुळे त्यांचा घंटागडीशी दूरवर संबंध नसतो. त्यामुळे त्यांचाही नाईलाज आहे, ती रस्त्यावर कुठेही कचरा फेकून देतात. आणि जास्त करून दुसऱ्या राज्यातील लोक असतात, दुसऱ्या जिल्ह्यातील लोक असतात, आपल्या शहरातील प्रॉपर लोक नाही. ते मुख्य जनावर अशी वेळ आहे कचऱ्यातून अन्न शोधत आहे. याच्यासाठी पण डॉग फीडिंग सेंटर नगर परिषदेने काहीतरी उपाययोजना केला पाहिजे डॉगसाठी. महात्मा गांधी विद्यालय किंवा HRM कॉलेजातील जी मुलं आहेत ती अत्यंत हुशार आहेत. त्यांच्याकडून उपाययोजना बनवून घेतल्या पाहिजे नगर परिषदेने, कारण त्यांच्याकडे भरपूर उपाययोजना असतील. एखाद्या शहराचा अभ्यास केला पाहिजे, तिथे कचरा कशाप्रकारे संकलित केला जातो, कशाप्रकारे नदीची स्वच्छता केली जाते याची गरज आहे. ज्या प्रकारे तासकमान धरणातून शुद्ध पाणी भीमा नदीला जातं ना, त्याचप्रमाणे अशुद्ध पाण्याचा 24 तास प्रवाह खेडमधून भीमा नदीला जातो. आणि खालच्या गावांना त्रास होतो, शिरोली, मांजरेवाडी वगैरे. आणि तीच लोक शेती पिकवतात त्या पाण्याने, आणि हेच पाणी शुक्रवारच्या बाजारात भाजीपाला मार्फत आपल्याला मिळते. हे पहा, लोक कुठेही काही कचरा फेकत आहे, कुठले कपडे फेकत आहे. सगळं सोसायटीचं ड्रेनेजचं पाणी आपल्या भीमा नदीत जात आहे. भीमा नदी हिवाळ्यात इतकी दूषित झाली, उन्हाळ्यात ही भीमा नदी अत्यंत गटारगंगा असते. भीमा नदी स्वच्छ होईल हे सपनात सुद्धा विचार करू शकत नाही. मला वाटतच ना भीमा नदी स्वच्छ होईल. आपल्या देशात भीमा नदीला देव मानला जातो, कुठल्या नदीला माता मानली जाते. त्या दिवसात आपली अवस्था आहे. आणि त्या देशात नदीला फक्त नदी मानली जाते, त्या देशात नदी अत्यंत स्वच्छ असते. युरोपियन देश अत्यंत स्वच्छ आहे, भारत देश खूप खराब आहे. याचं कारण असं की भारतात अत्यंत लोकसंख्या आहे आणि सफाई कामगार अजिबात नाही. पण लोकांना अजिबात सेन्स नाही. कचरा करायला लोक येतात, नगर परिषद नाही. नगर परिषदेचं कामच नाही आहे, लोकांचं काम आहे. लोकांनी कचरा करू नये. तुम्हाला शाळेत हेच शिकवलं का कचरा फेकायचं? तुमचं स्वतःचं घर स्वच्छ असतं, पण दुसरीकडे कचरा का फेकता? पहा, राजगुरूमध्ये सोसायट्यांचं ड्रेनेजचं पाणी सोडलं जातं. तासकमान धरणाच्या खाली जेवढी गाव आहे, पाडळी, पांगरी, दोंदे, वडगाव, चांडोली, त्या सगळ्या गावांचं पाणी आणि समतानगर हे वाडा रोडचे जे पाणी आणि घेतलं पाणी सगळे प्रदूषित पाणी भीमामध्ये सोडलं न जाता याची प्रक्रिया करून सोडलं पाहिजे. बाजीचा काही उपयोग नाही, कारण लोकांना तेवढा सेन्सच नाही. आपला भारत देश प्रदूषणात अव्वल आहे, सगळ्या प्रदूषणात अव्वल आहे. जलप्रदूषण, वायू प्रदूषण, हवा प्रदूषण सगळ्या. माझ्या लहानपणी भीमा नदीला जलपर्णी नावाची गोष्ट माहीत नव्हती. ही सगळं सोसायट्यांचं काम आहे. सोसायट्यांचं थेट पाणी न दिलं जातं आहे, त्याच्यामुळे भीमा नदी अशी प्रदूषित झाली आहे. जलचरांना त्रास झाला आहे, मासे मेलेत, सगळं नुकसान झालेलं आहे. शहराचं पावित्र्य गेलेलं आहे. हे पहा, 1 फुटावर नदी चांगली आहे, पण फक्त खाली डापायच्या खाली इतकी नदी खराब आहे तिथून की राजगुरूंचे जे स्मारक पाहिलं तर ना, ते लोक राजगुरूंचे स्मारक न बघता पहिली नदी बघतात आणि नाव ठेवून जातात आपल्या शहराला. म्हणतात एवढी खराब नदी आमच्या आयुष्यात कधी बघितली नाही. आता माझं काम आहे व्हिडिओ काढणं, मी काही याच्यात करू शकत नाही. याच्यात फक्त सरकारच काय करू शकतं. सरकारने याच्यात लक्ष द्यावं आणि भीमा नदी अत्यंत स्वच्छ सुंदर बनली पाहिजे असा माझा विचार आहे. सगळ्यांचाच फायद्याचा राहील. विकासाची किंमत पर्यावरणाला मोजली जाते, शाळेतच शिकवलं गेलं पाहिजे कुठेही कचरा करू नये. ही मी जेव्हा पहिलेलो होतो ना, तेव्हाची नदी होती. तेव्हा बघा, ही नदी बघा किती स्वच्छ आहे. तुमच्यासाठी दाखवले फक्त रिपोर्ट काढून. बघा नदी किती स्वच्छ आहे. जलपर्णी होतच नव्हतीच. धन्यवाद.